बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे शाळकरी विद्यार्थ्यांना नियमित बस सेवा उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी थेट कार्यालयातच बसून शाळा भरवत एसटी प्रशासनाच्या अनावस्थेविरोधात संताप व्यक्त केला। बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज सुमारे 2 किलोमीटर पायी प्रवास करावा लागत असून त्यामुळे 2 तासिकांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। आंदोलनादरम्यान पालक, विद्यार्थी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। अखेर प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बस सेवेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। देशोन्नतीसाठी अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट। गजानन बामंगे माझी कोली पोपरी बस खूप सकाळी 8 वाजेला येते। आम्ही आमची शाळा 9:45ला भरते। आम्हाला 3 तास शाळेमध्ये थांबावं लागते। आम्हाला 8ची बस 9:30ला गावात यायला पाहिजे आणि संध्याकाळची बस 5ला, कारण की आमचे संध्याकाळी शाळा 4:30-4:45ला सुटते आणि बस 3 वाजायलाच लागते। आमचे 2 पिरियड शाळेतले जातात। आम्हाला त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होते आहे। मोताळा तालुक्यातील टाकळी घडेकर येथील हे विद्यार्थी आणि त्यांचे पालकवर्ग इथं आलेलो आहोत। आम्ही 1 महिन्यापूर्वी एसटी महामंडळाला निवेदन दिलं होतं। टाकळी घडेकर गावापर्यंत बस येते, 2 किलोमीटर बस आतमध्ये येत नसल्याने विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर पायी दप्तराचं ओझं घेऊन चालत यावं लागते आणि बसची वेळ सकाळी 7 वाजेची इथून लागण्याची आहे। 8 वाजता टाकळी घडेकर फाट्यावर पोहोचण्याची आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना 3 तास अगोदर, शाळेच्या 3 तास अगोदर इथं मलकापुरात यावं लागते। 3 तास शाळेत थांबून यांना 11 वाजता यांची शाळा भरते। दुपारची शाळा यांची 5 वाजता सुटते। बस इथं मलकापूर बसस्थानकावर 3 वाजता लागते। त्याच्यामुळे यांच्या शाळेच्या 2 तासिका गमावून यांचं शैक्षणिक नुकसान करून यांना इथं बसस्थानकावर बससाठी यावं लागते। त्याच्यामुळे आता आमची ही मागणी आहे की सकाळची बस फेरी ही 9 वाजेची इथून लागली पाहिजे, म्हणजे जेणेकरून 9:30ला ही टाकळी घडेकर गावापर्यंत पोहोचेल आणि संध्याकाळची बस जी आहे ती 5 वाजता लागली पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या 2 तासिका शाळेचं शैक्षणिक नुकसान होणार नाही। आम्ही 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं, मात्र डेपो मॅनेजर यांनी कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज आम्ही आगार व्यवस्थापक यांच्या शाळेतच, यांच्या कार्यालयातच शाळा भरवली आहे आणि आम्ही ही मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे आमच्या शिवसेना उभाटाच्या आंदोलनाच्या धास्तीने त्यांनी आजपासून बस चालू करण्याचा आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। आज प्रत्यक्ष आज गाडी येऊन तुमच्या गावात संपर्क करते, ती गाडी चालक वाहतुकीची समस्या जमतील किंवा गाडी पडली नाही पडली, आपल्या गावाला तुमच्या लोक राहते तिथं त्याच्यावर समस्या अडचणी असेल कसं कोणाला करायचं आम्ही करून देतो, असं काय अडचण नाही।